नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये स्वागत. तर आज आपण उन्हाळी स्पेशल असा झटपट बनणारा आणि सगळ्यात आवडणारा पदार्थ पाहणार आहोत. ते सुद्धा साबुदाणा न भिजवता न शिजवता अगदी वेगळी पद्धत आहे. तरी मी बटाटे घेतलेले होते, 1 किलो बटाटे घेतले आणि त्यासाठी इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा घेतलेला आहे आणि हे जे बटाटे आहेत ते मी इथं 1 किलो घेतलेले आहेत आणि साबुदाणा अर्धा किलो असं प्रमाण घेतलेलं आहे. तर बघू शकता, हे जे आपण खिचडीला वापरतो तो साबुदाणा आहे आणि जे बटाटे आहेत ते आता मी कुकरला एकदम छान असं शिजवून घेणार आहेत. एक 4 ते 5 शिट्ट्या काढल्या की बटाटे छान आपले मऊ शिजून निघतात. आणि जो साबुदाणा आहे ना, तो अशा पद्धतीनं कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचा, कारण त्यामुळे जो साबुदाणा छान अशा प्रकारे फुलून येतो. आणि ह्याची आता आपण गिरणीमधून किंवा मिक्सरला पावडर बनवायची. गिरणीमध्ये जर दळून आणत असाल, जास्तीचं असेल तर तो आणू शकता, पण मी इथं साबुदाणा बघा अशा पद्धतीनं मी मिक्सरला वाटून एकदम बारीक करून चाळून घेतलेला आहे. आणि जो बटाटा आहे तो किसणीनं किंवा अशा प्रकारे पुरणाची चाळण असते त्यामध्ये सुद्धा करू शकता. तर बघा अशा पद्धतीने हे सगळं बनवून घेतलेलं आहे. जे पीठ आहे ते इथं मी छान बारीक चाळणीनं चाळून घेतलं. त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली, चवीपुरतं उपवासाचं मीठ टाकलं आणि हे मिक्स करून घेणार आहे. जो बटाटा आहे तो यामध्ये टाकायचा आणि हे मळून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीनं सगळं मिक्स करून हे मळून घ्यायचं. तर बघा आता अशा पद्धतीनं मिक्स करून मळून घेते. अजून जर यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं असेल तर ही गरम पाणी टाकू शकता तुम्ही. जर तुमचं पीठ जास्तच घट्ट झालं तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता. तर बघा इथं तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती मस्त मळून तयार झालेलं आहे. मिक्सरमध्ये थोडंसं हे जाडसर पीठ असते त्यामुळे तुम्ही दळून आणू शकता. आता इथं मी अर्धा तास हे पीठ असंच ठेवलं होतं आणि नंतर अशा पद्धतीनं याचा गोळा घेतला आणि बटर पेपर घेतलेले आहे. तुम्ही कोणताही प्लास्टिक कवर त्याचे असे गोल काप करून घेऊ शकता. आणि हे पुरी यंत्र आहे त्यामध्ये मी दाबून घेणार आहे. तुम्ही डायरेक्ट लाटण्याने लाटू पण शकता. बघा अशा पद्धतीने छान असं मी प्रेस करून लाटायचं. त्यामुळे आपले जे पापड आहेत ते मस्त खुसखुशीत होतात. जेवढं पातळ पापड आपल्याला बनवता येईल तेवढं तुम्ही बनवू शकता. तर बघा पहिल्यांदा पापड बनवताना त्याला तेल लावायचं. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कारण आपण उन्हाळी पदार्थ बनवतो. जास्त दिवस स्टोरेज टिकून राहण्यासाठी जास्त तेल न वापरता अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. तुम्हाला अजून एक झटपट बनवून दाखवते. एक गोळा घ्यायचा आणि असं ठेवून वरून प्रेस करायचं दोन्ही साईडने. तर बघा अशा पद्धतीचा मस्त आपला हा पापड तयार झालेला आहे. तर हे पापड तुम्ही घरात वाळवू शकता आणि आपल्याला जास्त दिवस स्टोरेज करून ठेवायचे असतात, पण थोडंसं ऊन दाखवायचं. 1 दिवस उन्हामध्ये आणि 1 दिवस घरामध्ये फॅनच्या खाली सुकून जातात. बघा अशा पद्धतीनं भरपूर असे माझे पापड झालेले होते. आता हे मी छान असं सुकून घेते. उन्हामध्ये सुद्धा 1 दिवस मी छान कडकडीत असं सुकून घेतलेले होते. बघू शकता तुम्ही मस्त, एकही पापड चिरला वगैरे नाही आणि तळल्यावर सुद्धा अजिबात लाल पडत नाही. तर हे जे पापड आहेत असे मस्त सुंदर पापड आपले तयार झालेले आहेत. तर बघू शकता छान असे मस्त पापड. आणि हे पापड जास्त तेलकटपणी होत नाहीत आणि मस्त झालेले होत. जेवढं तुम्हाला पातळ करता येईल तेवढं तुम्ही हे बनवू शकता. तर आपण पापड तळून पाहणार आहोत. तरी तुम्ही कढईमध्ये छान असं तेल कडकडीत गरम केलेलं आहे. नॉर्मल जास्तही कडकडीत नाही करायचं, कारण आपण बटाट्याचा जो वापर करून पापड बनवतो, जास्त कडकडीत जर तेलामध्ये तळलं तर ते लाल पडू शकते. बघा इथं छान असे मस्त आपले पापड बघा मस्त खुसखुशीत असे तयार झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र आपले पापड तयार झालेले आहेत. अजून एक ह्याच पद्धतीने तळून दाखवते मस्त. तर बघा अशा पद्धतीचे हे जे पापड आहेत मस्त तयार होतात आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतात. भरपूर असा पापड फुललेला आहे. आपण
साबुदाणा न भिजवता न शिजवता असे मस्त उपवासाचे पापड बनवलेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हे जे पापड आहेत मस्त खुसखुशीत होतात आणि जास्त तेलकटही होत नाहीत. बघू शकता मस्त खुसखुशीत तयार झालेले आहेत. हे पापड तुम्ही उपवासाला किंवा असेच खाऊ शकता. मस्त वेगळ्या पद्धतीचे हे पापड मी तयार केलेले आहेत. कसे वाटले मला कमेंट्स करा. असेच नवनवीन उन्हाळी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल. सपोर्ट म्हणून जाता जाता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.